मन मंदिरा गजर भक्तीचा। भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करीन सांगता। तुकोबाराय वर्णन करतात की बाबांनो, माझ्या भगवंताला भक्तांच्या समागमामध्ये राहून सगळे काही कामे करायला आवडतात। भक्तीचा महिमा सांगतात, ऐका व्रताचे महिमान नेम्या चरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुसी। भगवंताला भक्तांच्या समागमामध्ये राहून वैष्णवांचे सगळे काही कामे करायला आवडतात। बघा, एक महायोगी साधू भगवंताच्या भेटीसाठी तपश्चर्या करीत बसला तेव्हा रुक्मिणी मातेने त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले की योगी साधू महाराज, तुम्ही इथे बसून काही उपयोग होणार नाही, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा नाथरायांच्या घरी राहून सगळे काही कामे करतोय। श्रीखंडाच्या रूपामध्ये राहून अनेक कामे करतोय, पाणी वाहतोय, एवढेच नव्हे तर धुणी भांडी करतोय। इथे तपश्चर्या करून काही उपयोग होणार नाही, कारण ते अनंताला जाणार नाही। तुम्ही स्वतः जा, तेव्हा तुम्हाला पांडुरंग परमात्मे भेटतील। असं म्हटल्याच्या नंतर योगी साधू महाराज दार कोश धरून मुक्काम करीत पैठण क्षेत्री निघाले। पैठण क्षेत्री निघाल्याच्या नंतर विचारू लागले, बाळा, श्रीखंडाच्या रूपात असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला विचारू लागले, बाळा, मी फार दुरून आलो आहे, मला पांडुरंग परमात्म्याला भेटायचं आहे। श्रीखंडाच्या रूपामध्ये सगळे काही कामे तो नाथरायांच्या घरी करतो आहे। त्यावेळेस म्हणतात, दुरून आलो मी ग, दुःख झाले दारुण यावया येतावारी, होते त्याची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन। बाळा, मी फार दुरून आलो आहे, असं योगी साधू महाराज श्रीखंडाच्या रूपात असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात। देवाला वाटले आता आपलं काही खरं नाही, आता आपले रूप उघडं पडेल, म्हणून पांडुरंग परमात्म्याने गोदावरीच्या काठ्यावर पाण्याची कावड ठेवली आणि पांडुरंग परमात्मे गुप्त झाले। देवाला काय कळत नाही हो, सांगा बरं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंबर परिहारची न लगे। देवाला काय कळत नाही, देवाला सगळं न सांगता काही कळते। इकडे योगी साधू महाराज पांडुरंग परमात्मे गुप्त झाल्यानंतर नाथरायांच्या घरी विचारपूस करत 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 पोहोचले आणि घरी गेल्याच्या नंतर नाथरायांच्या घरी जाऊन नाथरायांच्या पायावरती मस्तक ठेवले। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत। नाथरायांच्या पायावरती मस्तक ठेवून म्हणतात, नाथराय, मला पांडुरंग परमात्म्याला भेटायचं आहे, सांगा पांडुरंग परमात्मे कोठे आहे? नाथराय म्हटले, पांडुरंग परमात्मे मंदिरामध्ये आहेत। त्यावेळेस योगी साधू महाराज म्हणतात, नाथराय, मी माझ्या पदरचं सांगत नाही, तर मला स्वतः रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलेलं आहे की नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मे सगळे काही कामे करतात। नवे नवे तर गोपी चंदन उगाळून लावतायत। संत महात्मे वर्णन करतात, श्रीखंड चंदन उगाळून लावी, श्रीखंड चंदन उगाळून लावी, श्रीखंड चंदन उगाळून लावी।
उगळोनी लवी. अनेक कामे करतो असं सांगितल्याच्या नंतर नाथरायांना इतका पश्चाताप वाटला, इतके वाईट वाटले की देवाला म्हणतात, देवा मी अपराधी आहे, मी काय वाईट केलं का तुझं, मला काय सांगितलं नाही. माझ्या घरी तुम्ही 36 वर्ष सेवा केली तरी पण मला सांगितलं नाही. मी श्रीखंडाच्या रूपामध्ये अनेक कामे केले, आत्ताच्या आत्ता तुम्ही मला रूप दाखवा, नाहीतर मी काहीच करणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर सुंदर अशा रूपामध्ये आनंद कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर अशा रूपामध्ये माझे भगवंत प्रकट झाले. देवाला नाथराय दर्शन देऊन म्हणतात, देवा माझ्या घरी तुम्ही 36 वर्ष सेवा केली, का सांगितलं नाही. देवा मी तुमचं काही वाईट केलंय का, हो सांगा ना, वाईट केलंय का मी. त्यावेळेस पांडुरंग परमात्मे माझ्या नाथरायांना म्हणतात, नाथराय मी जर सांगितलं असतं ना की मी श्रीखंड्याच्या रूपामध्ये आहे, मी परमात्मा आहे असं सांगितलं असतं तर मला तुम्ही कामेच करायला सांगितली नसती. मला भक्तांच्या घरी राहून, वैष्णवांच्या घरी राहून भक्तांची कामे करायला आवडतात. कारण वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन ती टाळ. सदा सर्व काळ माझ्या भक्तांच्या घरी नामस्मरण असतं, म्हणून मला भक्तांच्या घरी राहून सगळे काही कामे करायला आवडतात. नाथराय म्हणतात, माझ्या भगवंताला हेच आवडते, भक्तांचे कामे करायला आवडते. देवासी आवडे भक्त समागम, त्यांचे सर्व काम करी अंगे. भक्त काज लागी अवतार धरी, नांदे भक्त घरी स्वयं देव. भक्तांच्या घरी राहून सगळे काही कामे करायला आवडतात. भक्तांना त्रास झाला ना तर भक्त संत महात्म्यांना त्रास झाला तर भगवंत स्वतः उभे राहतात. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पायसी भक्तजन. असे माझे संत महात्मे भक्तांचं, माझ्या भगवंताचं नामस्मरण करतात, म्हणून भगवंताला सुद्धा संत महात्मे आवडतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अशा वैष्णवांच्या घरी सदा सर्व काळ राहायला आवडतं. का राहायला आवडतं तर संत महात्मे रात्रंदिवस संतांचं नामसंकीर्तन करत असतात, माझ्या भगवंताचं भजन करीत असतात. भक्त प्रल्हाद प्रत्येक सेकंदाला अनेक वेळा माझ्या भगवंताचं नामस्मरण करायचे, पण हे त्यांच्या वडिलांना आवडत नव्हतं, हिरण्यकशिपूला आवडत नव्हतं. हिरण्यकशिपू एवढा कट्टर दुश्मन होता माझ्या भगवंताचा की सांगायला नको, एवढा तो दुश्मन केला होता, प्रमाणाच्या बाहेर. भक्त प्रल्हाद विठाला 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 भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करीन सांगता. साठविला राये हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भक्त प्रल्हादाचं जर सांगायचं झालं ना तर रात्रंदिवस ते भगवंताचं नामस्मरण करायचे, पण हिरण्यकशिपूला आवडतच नव्हतं. हिरण्यकशिपू म्हणायचे, अरे भक्त प्रल्हादा आपल्या या कुळामध्ये चालत नाही, त्या भगवंताचं नामस्मरण केलेलं चालत नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही का. तरी सुद्धा भक्त प्रल्हाद ऐकत नव्हते. नारायण नारायण भगवंताचं नामस्मरण करायचे.
हिरण्यकशिपू नामस्मरण करत असताना बघितलं आणि म्हणतात भक्त प्रल्हादाला, अरे तुझा देव तरी कुठे आहे? त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात, जळी सळी भरला विठ्ठल रिता ठाव नाही उरला. सगळीकडून भरलेला आहे. अजून एकदा हिरण्यकशिपू म्हणतात, अरे तुझा देव जळी सळी भरला आहे, पण कुठे आहे, कुठे व्यापलेला आहे? त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात, सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी वैतागुण. हिरण्यकशिपू म्हणतात, अरे तुझा देव या खामामध्ये आहे का? त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात, आहे ना त्या खामामध्ये. त्यावेळेस संत महात्मे वर्णन करून सांगतात, संभिनारायणे प्रगटले, संभिनारायणे प्रगटले, संभिनारायणे प्रगटले, कशाची भीती नाही. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, हरीचिया भक्ता नाही भय चिंता. हरीच्या भक्तांना कशाची चिंता नाही, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळिता, आलिया गाद निवाराया. तेच कोपर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की माझा भगवंतना भक्तांना त्रास झाला ना तर सतत मागे पुढे उभा राहत असतात. साठविला राहे हृदय संपुष्टी म्हणा, हृदय साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर दाकुटी मूर्ती उभा, आनंद कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा लगेच मूर्ती धारण करतो. कशा करता तर माझ्या भक्तांचं जीवन कसं आहे, अस्वैसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. असं माझ्या भक्तांचं जीवन विदेही अवस्था आहे. संत महात्मे म्हणतात, माझ्या हृदयामध्ये सुद्धा सतत त्या भगवंताचं नामस्मरण आहे. भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही आणि का दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्त पासुनिया पांडुरंग जाणे पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी म्हणे माझा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून माझ्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा भक्तांचे कामे करायला आवडतात. एवढेच नव्हे तर साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भक्तांना त्रास झाला की संत महात्मे उभे राहतात. भक्तांना अडचणी आल्या की माझा पांडुरंग परमात्मा धावून येत असतो. म्हणूनच माझे तुकोबाराय सतत सांगत असतात की बाबांनो, तुम्ही रात्रंदिवस जागे व्हा. संसारामध्ये जरी असाल ना तर भगवंताचा
नामस्मरण करा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देव विता नेता नेव विता, काय त्याची सत्ता आज आहे. देणारा तोच आहे, नेणारा तोच आहे, तारणारा तोच आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. आता तरी जागवा. असं तुकोबर आहे, संत महात्मे वर्णन करतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकविता जन्माचा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र धन, धनदारा पुत्र धन. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी वेता जन्माचा. सतत संत महात्मे जागे करून सांगतात की बाबांनो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. हा नरदेह कधी जाईल काही सांगता येते का हो? तर नाही. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीराचे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्मे. वासुदेवामध्ये सुद्धा वर्णन करून सांगितलेलं आहे की बाबांनो, नरदेह पुन्हा भेटत नाही. कोटी 84 वेळा फेरा फिरून हा मनुष्य देह प्राप्त होतोय. नरदेहा दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. असा हा नरदेह आहे. कधी जाईल काही सांगता येते का हो? तर एका सेकंदाची सुद्धा गॅरंटी नाही. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. सांगायचं झालं तर बघा, एक वकील साहेब होते बर का. एक वकील साहेब होते, ते दररोज कीर्तनाला जायचे. सर्व संत महात्मे सांगायचे की बाबा, की कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही. ते म्हटले कोणीच कोणाचं कसं काय नाही. माझी बायको तर एक घास सुद्धा सोडून खात नाही. माझी बायको एक घास सुद्धा सोडून खात नाही. वकील साहेब म्हटले, असं कसं म्हणता, तुमच्याकडे काय पुरावा आहे. संत महात्मे म्हटले, तुमच्याकडे काय पुरावा आहे. ते म्हटले, उद्याच आणून दाखवतो. वकील साहेब कीर्तन संपल्यानंतर घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर ठरवलं आपण हा प्रयोग केलाच पाहिजे. रात्र झाली. सकाळी 4 वाजता उठले, पूजा अर्चा केली आणि ठरवलं की आपण हा प्रयोग करायलाच पाहिजे. पूजा अर्चा झाली आणि वकील साहेब निघतात तेव्हा त्यांची बायको म्हणते, अहो लवकर या हा, मला खूप भूक लागते. वकील साहेबांना वाटलं माझ्या बायकोचं प्रेम माझ्यावरती किती आहे. एवढं ऐकून वकील साहेब त्यांचं काम करतात. ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाऊन माडीवरती जाऊन बसतात. जात नाहीत तोपर्यंत वकील साहेब जात नाहीत तोपर्यंत वकील साहेबांच्या बायकोला भूक लागते. इकडे हिने दुकानामध्ये जाते आणि 10 किलो तांदळाचा भात आणते. भात खात नाही तेवढ्यात पेढेवाला येतो. पेढे घ्या पेढे. ही लगेच जाते आणि कितक्याला हो पेढे. तो म्हणतो 40 रुपयांचे पाव किलो पेढे. 40 रुपयांचे पाव किलो पेढे म्हटल्याच्या नंतर वकील साहेबांना वाटतंय उडी मारून खाली यावं की काय. तेवढ्यात पेढे खाऊन होत नाही तोपर्यंत उसावाला येतो. ऊस घ्या ऊस. ती लगेच जाते आणि म्हणते कितक्याला हो ऊस. तो म्हणतो 1 रुपयांचे 4 ऊस. तेवढ्यात वकील साहेबांची घरी येण्याची वेळ होते बर का. वकील साहेब घरी येतात आणि वकील साहेबांना बघून
दारामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन थांबते. पाण्याचा ग्लास घेऊन थांबते आणि वकील साहेबांना पाणी घ्या म्हणते. घ्या पाणी. वकील साहेब म्हणतात फेक तिकडे पाणी. वकील साहेब म्हणतात फेक तिकडे पाणी. आणि ती लगेच म्हणते कशी काय कोर्ट कचेरीची मात. वकील साहेब म्हणतात अर्धा किलो तांदळाचा भात. ती लगेच वकील साहेबांना म्हणते असे काय ग आडे वेडे. वकील साहेब म्हणतात 40 रुपयांचे पाव किलो पेढे. ती लगेच म्हणते अशी काय धुसफूस. वकील साहेब म्हणतात 1 रुपयांचे 4 ऊस. वकील साहेबांना ती लगेच म्हणते अक्का हो एवढं सगळं तुम्हाला कसं काय कळलं. वकील साहेब म्हणतात हे सगळं बाजूला राहू दे पण तुला मला सोडून कसं काय गिळलं. विठाला 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 कारण या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंधील जाशील एकल प्राण माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. म्हणून रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात तरी सुद्धा संत महात्मे ऐकतात पण बाकीचे कोणीच ऐकत नाही. संत महात्मे हात जोडून सुद्धा सांगतात विनवणी करतात तरी सुद्धा हे ऐकत नाहीत की बाबांना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत जा. नामस्मरण केल्याच्या नंतर अनेक जन्माचं पाप आहे ना ते जळून जातं. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अनेक जन्माचं पाप आहे ना ते सर्व जळून जातं. कशामुळे तर ह्या नामचिंतनामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संत महात्मे म्हणतात माझ्या भगवंताला मागण्याची आस काही नाही हो. संत महात्म्यांना सुद्धा मागण्याची आस काही नाही. मागण्याची आस बरं तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करून सांगतात मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. संत महात्मे तुकोबाराय वर्णन करतात की माझ्या भगवंताला मागण्याची आस काही नाही फक्त नामस्मरण पाहिजे. देव भावाचा भुकेला आहे. विठ्ठला 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 मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भक्तांना त्रास झाला ना तर संत महात्मे माझ्या भगवंताला हाका मारतात येही गा तू माय बापा पंढरीच्या राना. येही गा तू माय बापा पंढरीच्या राना. तुझवी नशीन वाटे शीण झाली काया. येही गा तू भगवंताला हाका मारतात आणि भगवंत सुद्धा एक हाक मारतात धावत धावत येत असतो आणि भक्तांच्या पाठीशी राहत असतो. भक्तांच्या पाठीशी आवाज ऐकताच राहत असतो असा माझा भगवंत आहे. म्हणून संत महात्मे सुद्धा भगवंताला मागत असतात की देवा मी तुला मागतो पण एकच मागतो जीव भाव तुझ्या पायाजवळ ठेवून दुसरं काही मागत नाही. तेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा भाव देवा पायी.
भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला रे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आज पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला रे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला रे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तुकोरपारा या अभंगामध्ये वर्णन करून सांगतात की बाबांनो माझ्या भगवंताला भक्तांच्या घरी सगळे काही कामे करायला आवडतात. एवढेच नव्हे तर भक्तांना त्रास झाला ना साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. एवढेच नव्हे तर भगवंताला मागण्याची आस काही नाही हो मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. जीव भाव ठेवून दुसरं काही मागत नाही असं तुकोबार आहे. माझ्या भगवंताला म्हणतात म्हणून भगवंत सुद्धा माझ्या भक्तांच्या पाठी राखतो उभा भाविका साठी विठू कैवल्याचा गाभा. असा माझा परमात्मा भक्तांच्या समागमामध्ये राहून भक्तांच्या पाठी राहतो. म्हणून अशा प्रकारे सालाबादप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसेच आमच्या ज्ञान वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी असतील त्यांनी सुंदर अशा प्रकारे साथ दिली आणि विनेवाले दादा असतील त्याचप्रमाणे आपले मृदुंगवाले दादा बालाजी दादा असेल त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण कल्याण महाराज जगताप असतील त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह असाच सप्ताह त्यांच्या हाती घडो त्यांच्या हाती कार्य घडो असे मी माऊली चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी. जय जय मन मंदिरा गजर भक्तीचा